नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नलिनी शेगावकर. आज आपण इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 1 इतिहासाची साधने हा पाठ अभ्यासणार आहोत. यामध्ये इतिहासाचे 3 कालखंड पडतात. त्याच्यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी म्हणजेच इयत्ता 6वी मध्ये केलेला आहे. मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास या वर्षी म्हणजेच इयत्ता 7वी मध्ये आपल्याला करायचा आहे आणि आधुनिक कालखंडाचा अभ्यास 8वी मध्ये करायचा आहे. तर प्राचीन कालखंड म्हणजे कोणता कालखंड? तर अगदी सुरुवातीपासूनचा कालखंड म्हणजे प्राचीन कालखंड. म्हणजे जेव्हापासून सृष्टी निर्माण झाली तेव्हापासूनचा कालखंड म्हणजे प्राचीन कालखंड. मध्ययुगीन कालखंड म्हणजे अगदी जुनाही नाही आणि नवीनही नाही असा कालखंड म्हणजे मध्ययुगीन कालखंड. आणि आधुनिक म्हणजे अलीकडचा कालखंड. तर मध्ययुगाचा जो कालखंड आहे तो कालखंड हा ढोबळ मानाने 9व्या ते 18व्या शतकापर्यंत अखेरचा जो कालखंड आहे तो कालखंड मानला जातो. आता इतिहासाची व्याख्या, इतिहासाची साधने जाणून घेण्यापूर्वी आपण इतिहासाची व्याख्या पाहणार आहोत. इतिहासाची व्याख्या ही खूप महत्वपूर्ण आहे आणि परीक्षेमध्ये ही विचारल्या जाते, त्यामुळे ही चांगल्या पद्धतीने पाठांतर करून ठेवा. तर इतिहासाची व्याख्या भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. आता माहित आहे का तुम्हाला इतिहास हा शब्द कसा तयार झालेला आहे? इतिहास हा शब्द इति अधिक ह अधिक आस या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ असे घडले असा होतो. आता इतिहासाचे काही घटक आहेत की ज्या घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही, म्हणून हे घटक महत्वपूर्ण आहेत. त्याच्यामध्ये व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे चारही घटक या ठिकाणी महत्वपूर्ण आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो आणि या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. साधने म्हणजे काय? साधने म्हणजे पुरावा. आता इतिहासाची कोणकोणती साधने आहेत? इतिहासाच्या साधनांच्या मध्ये भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने अशा प्रकारे वर्गीकरण इतिहासाच्या साधनांचं केल्या जाते 3 प्रकारांमध्ये, भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांमध्ये. आता या साधनांचं मूल्यमापनही आपण या ठिकाणी करू. तर ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करण्यासाठी या साधनांचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणं गरजेचे असतात. त्याचा अस्सलपणा सुद्धा आपल्याला तपासावा लागतो. म्हणजे ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला या 3ही साधनांचा आधार घ्यावा लागतो. त्यात भौतिक साधने, इथे तुम्हाला प्रश्न विचारला जातो की भौतिक साधनांमध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो? तर मग भौतिक साधनांमध्ये किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट म्हणजे ह्या वस्तू, वास्तू आणि त्यांचे अवशेष म्हणजे शिल्लक राहिलेला भाग, एखाद्या वस्तूचा शिल्लक राहिलेला भाग त्याला अवशेष असं म्हटलेलं आहे. तर या सर्वांना काय म्हणतात? इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. पण त्याच्यामध्ये किल्ले, किल्ल्यांमध्ये भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचं महत्वपूर्ण स्थान आहे. किल्ल्यांचे काही महत्वाचे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट. मग गिरिदुर्ग म्हणजे पर्वतावर असलेले, घनदाट वनांमध्ये असलेले, पाण्यामध्ये असलेले किल्ले आणि जमिनीवर असलेले किल्ले असे किल्ल्यांचे प्रकार पडतात. त्यानंतर भौतिक साधनांमध्ये स्मारके, स्मारकांचा समावेश होतो. स्मारकांमध्ये वीरगड, समाधी, कबर या साधनांचा समावेश होतो. त्यानंतर इमारती, इमारतींमध्ये राजवाडे, पूर्वी राजे महाराजे राहायचे तो राजवाडे, मंत्र्यांची निवास, मंत्री निवास, राणी वसा, सामान्य जनतेची घरं यांचा समावेश कशामध्ये होतो? भौतिक साधनांमध्ये होतो. ताम्रपट, तांब्याच्या पत्रावर कोरलेले लेख, पूर्वी काय असायचं? तांब्याच्या पत्रावर लेख कोरून ठेवलेले असायचे. मग त्याच्यामध्ये राजाज्ञा आहेत, राजांनी दिलेल्या आज्ञा आहेत, इकडं निवाडे आहेत म्हणजे योग्य ते न्यायदान करणे, या सगळ्यांची माहिती त्या ताम्रपटांवर लिहिलेली असायची. शिलालेख, शिलालेख म्हणजे काय? तर शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. मग उदाहरण तंजावर येथे असलेलं बृहदेश्वराच्या मंदिराच्या परिसरामध्ये शिलालेख आहेत, म्हणजे अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे.
म्हणजे कशावर केलेला आहे? दगडावर किंवा भिंतींवर. आता बघा नाणी. नाणी इतिहास कसा सांगतात? तर बघा प्राचीन काळापासूनच काही नाणी अस्तित्वात आहे. मग कोणती नाणी अस्तित्वात आहे? कवडी, दमडी, धेला, पैसा, आना, रुपया ही नाणी प्रचलित होती. नाण्यांवरून काही म्हणी आणि वाक्यप्रचार सुद्धा प्रचलित झालेले आहेत. आता बघा कोणत्या प्रकारच्या म्हणी प्रचलित झालेल्या आहेत. एक फुटकी कवडी देणार नाही, चमडी जाये पर दमडी न जाये, पै चा हिशोब ठेवणे, सोलह आणि सच ह्या सगळ्या म्हणी ज्या आहेत त्या नाण्यांवरून प्रचलित झालेल्या आहेत. त्याचबरोबर राज्यकर्त्यांनी आपल्या काळामध्ये काही नाणी तयार केलेली होती. त्याच्यामध्ये राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे अशा प्रकारची नाणी तयार केलेली होती. तर या नाण्यांवरून आपल्याला काय कळते? तर नाण्यांवरून आपल्याला ती काळातील राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती आपल्याला मिळते. त्याचबरोबर आर्थिक व्यवहार आणि त्या काळातील आर्थिक परिस्थिती कशी होती याची सुद्धा माहिती आपल्याला मिळते. त्याचबरोबर धातुशास्त्र, कारण नाणी वेगवेगळ्या धातूपासून बनवलेली होती, म्हणून मग धातुशास्त्राची माहिती सुद्धा आपल्याला समजते. प्रगती किती झालेली होती ते कळते. त्याचबरोबर सम्राट अशोक यांच्या काळामध्ये सुद्धा नाणी आहेत. नाण्यांवर वेगवेगळ्या देवतांची चित्रे आहेत. हैदर अलीच्या नाण्यांवर आपल्याला शिव पार्वतीच्या प्रतिमा असलेले चित्र दिसून येते. यावरून आपल्याला धार्मिक समन्वय त्याविषयीची माहिती सुद्धा मिळते आणि भाषा व्यवहार सुद्धा समजतो. याच्यावर भौतिक साधनांमध्ये असलेलं वीरगळ हे आपण पाहिलं. लिखित साधने. आता लिखित साधनांवर आधारित सुद्धा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जातो. ही लिखित साधने कोणकोणत्या प्रकारची आहेत? तर लिखित साधनांमध्ये त्या काळामध्ये सुद्धा काही भाषा ज्या आहेत त्या भाषा अस्तित्वात होत्या. मग अरेबियन असेल, पर्शियन असेल, मोडी आदी लिपींची वळणे, भाषांची रूपे आहेत, भृजपत्रे आहेत, पोथ्या, ग्रंथ यावरून आपल्याला त्या काळातील महत्वाच्या ऐतिहासिक घटनांविषयी माहिती मिळते. तर त्यांचं लोकजीवन कसं होतं, खाणं पिणं कसं होतं, वेशभूषा, आचार विचार, सण समारंभ याविषयीची माहिती आपल्याला कोणत्या साधनांवरून मिळते? या लिखित साधनांवरून मिळते. आता लिखित साधने कोणकोणती होती? राजदरबारामधील कागदपत्रे किंवा दस्तऐवज, ती वंशावली, शकावली, व्यवहार खलिते, बखरी, तवारीख, परदेशी प्रवास वर्णने, ग्रंथ, चरित्रे आणि आज्ञापत्रे यांचा समावेश लिखित साधनांमध्ये होतो. आता परदेशी प्रवास वर्णने म्हणजे काय? लिखित साधनांमध्ये याचा समावेश होतो. परकीय प्रवास वर्णने म्हणजे काही बाहेरून देशामधून आलेले प्रवासी हे भारताला भेट देण्यासाठी येत होते आणि भारताला भेट देण्यासाठी आल्यानंतर भारतामध्ये त्यांना काय अनुभव आलेत त्याचं ते आपल्या याच्यामध्ये प्रवास वर्णनामध्ये लिखाण करून ठेवत होते. त्याला प्रवास वर्णने असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये अल्बेरुनी आहे, इब्न बतुता, निकोलस मनुची यांचा समावेश होतो की हे परकीय प्रवासी भारतात भेट देण्यासाठी आलेले होते आणि त्यांनी काय केलेलं आहे? आपल्या लिखाणामध्ये प्रवास वर्णन लिहून ठेवलेलं आहे. तर आता चरित्रे. चरित्रांमध्ये बाबराचे चरित्र, कवी परमानंद, श्री शिवभारत हे शिवचरित्र यांनी लिहिलेलं. राज्यकर्त्यांची चरित्रे आहेत, पत्रव्यवहार यांची माहिती आपल्याला चरित्रांवरून मिळते. त्यानंतर तवारीख. तवारीख म्हणजे काय? तर तवारीख म्हणजे तारीख किंवा घटनाक्रम. तारीख किंवा घटनाक्रम म्हणजे तवारीख. हा प्रश्न सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे, तो येतो परीक्षेमध्ये. अल्बेरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना यांच्या तवारीखा उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये लिखित साहित्याचाच एक प्रकार बखर. बखर हा शब्द कसा तयार झालेला आहे तुम्हाला माहिती आहे का? बखर हा शब्द खबर या शब्दावरून तयार झालेला आहे. मग खबर म्हणजे काय? बातमी. आता बखरीचे काही प्रकार आहेत. सभासद बखर, भाऊसाहेबांची बखर, चिटणीसांची बखर, 91 कलमी बखर असे हे बखरीचे काय आहेत? प्रकार आहेत. बखरीतून मग आपल्याला काय माहिती मिळते? बखरीतून आपल्याला त्या काळातील सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक जीवन, राजकीय घडामोडी, भाषा व्यवहार यांची माहिती मिळते. आता इतिहासाच्या साधनामधील महत्वपूर्ण साधन म्हणजे मौखिक साधन. आता मौखिक साधन म्हणजे काय? तर बघा, मौखिक साधन म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं
काही गोष्टी संक्रमित केल्या जातात. म्हणजे गोष्टीच्या रूपाने त्या ज्या माहिती आहे, म्हणजे गोष्टीच्या रूपाने ती माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे स्थलांतरित केली जाते. त्याला काय म्हटलेलं आहे? मौखिक साधने म्हटलेलं आहे. हा सुद्धा प्रश्न महत्वपूर्ण आहे. इथे सुद्धा तुम्हाला मौखिक साधनांमध्ये संकल्पना स्पष्ट करा किंवा मौखिक साधने कोणकोणत्या प्रकारची आहेत ते लिहा असा प्रश्न येतो. तेव्हा मग आपण ही साधने लिहू शकतो. आता मौखिक साधनांमध्ये लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके या सर्व साधनांचा समावेश मौखिक साधनांमध्ये होतो. अशा प्रकारे वरील तीनही प्रकारची साधने म्हणजे कोणती साधने? भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. या साधनांच्या आधारेच काय केल्या जाते? इतिहास लेखन केल्या जाते. म्हणजे इतिहासाचे एकदा लेखन केले तरी सुद्धा त्याचं संशोधन हे अखंडपणे चालू राहते. या संशोधनामध्ये नवी साधने, नवीन माहिती आपल्या समोर येते. आता या ऐतिहासिक साधनांचं मूल्यमापन करावं लागतं. म्हणजे ऐकीव माहितीवर आपण या ठिकाणी इतिहास लेखन करू शकत नाही आणि स्वतःच्या डोळ्यांनी आपण ती माहिती पाहू शकत नाही, कारण त्या जेव्हा घटना घडते तेव्हा आपण तिथे नसतो. म्हणून जी साधनं आपल्याकडे आहेत त्या साधनांच्या आधारेच आपण काय करतो? त्या साधनांच्या आधारेच आपण इतिहास लेखन करत असतो. म्हणून या ऐतिहासिक साधनांचं मूल्यमापन आपल्याला करावं लागतं. मग ऐतिहासिक साधनांचं मूल्यमापन करत असताना किंवा ही ऐतिहासिक साधने इतिहास लेखन करत असताना त्या बाबतीत काही काळजी घेणं आवश्यक असतं. मग आता त्याच्यामध्ये काय काय काळजी घ्यावी लागते? तर या साधनांची विश्वसनीयता तपासावी लागते. म्हणजे कुठलीही ऐतिहासिक साधन वापरण्यापूर्वी तिचं काय करावं लागतं? ती विश्वसनीय आहे की नाही हे पाहावं लागतं. यातील अस्सल साधने कोणती? अस्सल साधने म्हणजे खरी साधने, खोटी साधने कोणती हे बघावं लागतं. त्याची प्रमाणके पाहून त्याचा दर्जा ठरवावा लागतो. त्याचबरोबर जो इतिहास लेखक आहे, म्हणजे लेखन करणारा जो इतिहास लेखक आहे त्याचा खरे खोटेपणा, त्याचे व्यक्तिगत हितसंबंध, राजकीय दबाव याचाही अभ्यास करावा लागतो. म्हणजे त्याने ती माहिती ऐकीव आहे की स्वतः पाहिलेली आहे यालाही या ठिकाणी महत्व असते. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केलेला आहे. या पाठामध्ये आपण भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने या तीनही साधनांचा अभ्यास केलेला आहे. हा पाठ तुम्हाला नक्की समजला असेल आणि तुमच्या काही जर शंका असतील तर त्या तुम्ही मला नक्की विचारू शकता. ओके.